श्री स्वामी समर्थ. 2 मार्चला आहे हुताशनी पौर्णिमा आणि प्रत्येक पौर्णिमा ही वेगळी असते. पण ह्या वेळेसची पौर्णिमा विशेष आहे कारण ह्या वेळेसच्या पौर्णिमेला होळी आहे आणि होळीच्या निमित्ताने आपल्याला घरातील काही अशा वस्तू ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी साठवून ठेवतात त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी साठते, त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी जमा होते आणि चिडचिड होते. अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. आता प्रत्येक पौर्णिमेला आपण ही घरातली स्वच्छता करत असतो, पण ह्यावेळेस विशेष का तर ह्यावेळेस आहे होळी आणि होळीत आपण कसं होळीला वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणतो. त्यामुळे अशा घरातल्या ज्या बिनकामाच्या वस्तू आहेत, ज्या वस्तू आपल्याला निगेटिव्हिटी देतात, त्या वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. तर अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घराच्या बाहेर टाकायच्या आहेत होळीच्या अगोदर, ते आपण पाहूया. तर सर्वात पहिलं तर मी सांगेन घड्याळ. भिंतीवरचं असो की हातातलं असो, बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवू नका. ते पटकन दुरुस्त करून आणा. जर दुरुस्त होत नसेल तर ते कामाचंच काही आहे ना, ते बाहेर टाकून दिलेलं बरं, कचऱ्यात टाकून द्या. कारण घड्याळ हे आपल्याला वेळ दाखवत असतं, कामाची कुठलीही वेळ दाखवत असतं. मग ती चांगली वेळ आपण सर्व त्याच्यावरती करत असतो, तर ती वेळच जर दाखवत नाही तर त्याची घरात काहीच उपयोग नाही आहे. आणि आपल्याला चांगली वेळ घरात येण्यासाठी बंद पडलेलं घड्याळ हे पहिलं बाहेर काढायचं आहे. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे चपला. आता चपला बुटं आपण कसं आता 2-3 जोड घेतो एक साथ वापरायला, पण एखादी जरी जुनी झाली चप्पल, तिची साल निघाली म्हणा, थोडी उकललेली आहे, ती टाकून द्यायला होत नाही. इथल्या इथं घालू म्हणून असंच ठेवली जाते. तर चप्पल आणि बुटामध्ये खूप प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी असते. तर ते तुटके फुटके चप्पल चांगल्या स्थितीत असले तरच ते कोणाला तरी द्यावे, नाहीतर ते कचऱ्यामध्ये टाकून दिलेले बरे, कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते आणि ती पटकन बाहेर काढली पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी वस्तू म्हणजे बघा कपडे. आता महिलांना एवढी शॉपिंगची आवड असते, बाहेर गेलो सहज गेलो तरी काही ना काही एक तरी शॉपिंग होतेच कपड्यांची. पण जुनी कपडे आपण काढत नाही, कारण वापरलेच जात नाही आहे, तेवढे खराबच होत नाही, त्यामुळं ते कपाटातले कपडे तसेच्या तसे चांगलेच राहतात. पण बघा, जर एवढे कपडे जर साठवून ठेवून तुम्ही काय करणार आहात, तर जे चांगल्या स्थितीत कपडे आहेत ते जर आपण एखाद्या गरिबांना दिले, अनाथ आश्रमात दिले, किंवा कुठे असं नर्सरी काम करतात, ऊसतोड काम करतात, त्यांना ते कपडे रोज जास्त प्रमाणात लागतात आणि त्यांचे कपडे सारखे खराब होत असल्यामुळे ते कपडे त्यांना उपयोगाला येऊ शकतात. तर अशा व्यक्तींना आपण ते कपडे दिले तर आपल्यालाही त्याचं समाधान होतं. आपण एवढे पैसे खर्चून ते कपडे घेतलेले असतात आणि ते जर कोणी घातले तर आपल्यालाही थोडं समाधान होतं. नाहीतरी आपल्या कपाटात ते कपडे असेच पडून राहणार आहेत, त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त बघणार, स्वच्छ करून ठेवणार, एवढंच करू शकतो. तर ते आपले पैसे एवढे खर्च केलेले, त्याचा वापर झाला, याचं समाधान पण आपल्याला भेटणार आहे आणि कोण्या गरिबाला ते उपयोगाला येऊन त्याचाही थोडा खर्च वाचणार आहे. पण कोणतीही गोष्ट कोणा गरिबाला देण्या अगोदर ती चांगली आहे का पाहावी. जर त्यांना ती उपयोगात येत असेल तरच द्यावी, नाही तर ती कचऱ्यात टाकून दिलेली चांगली. घरात अडचण होती म्हणून एकदम खराब होईपर्यंत आपण वापरायची आणि मग ती दुसऱ्याला द्यायची, याच्यात काही अर्थ नाही आहे. चांगल्या स्थितीत असलेली वस्तूच गरिबांना द्या. आता बघा, अनाथ आश्रम खूप प्रमाणात आहेत, तिथं पण जर तुम्ही दिले तर त्या लोकांना पण मदत होईल ना. आणि वस्तू घरात वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी 6-6 महिने एकाच ठिकाणी जर त्या ठेवल्या तर त्यामध्ये खूप प्रमाणात निगेटिव्हिटी साठते आणि ती आपल्या जीवनावरती प्रभाव करते. त्यामुळे ह्या होळीच्या निमित्ताने आपल्याला स्वच्छता पण करायची आहे, घरातली जाळी जळमटं सगळी काढायची आहेत. जर आपल्या घरात जाळी नसेलच, आजकाल सर्वजण घर स्वच्छच ठेवतात, तरीसुद्धा आपण एक झाडू तरी कानाकोपऱ्यातून फिरवून घ्यायचंच आहे होळीच्या निमित्ताने. होळीच्या अगोदर करायची ही घरातली स्वच्छता. त्याचबरोबर आपल्याला किचनमध्ये पण एक नजर टाकायची आहे पहा. म्हणजे आपण खूप साऱ्या वस्तू आणतो पण त्याचा तेवढा वापर होत नाही म्हणा. चटण्या म्हणा, लोणचे म्हणा, काही ठिकाणी तर असं आहे की त्या बरणीला बुरशी येते, काळसर होते, पण तरी पण ते लक्ष जात नाही. असं एवढी कामं असतात तर साहजिक आहे, लक्ष जात नाही. काय काय करणार ना एक व्यक्ती. पण होळीच्या निमित्ताने आपल्याला थोडी क्लिनिंग करायची आहे, तर थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. कुठे कुठे बरण्या आहेत, कुठे डब्यांमधून काय भरून ठेवले, एकदा सगळा थोडा वेळ देऊन डबे उकलून वगैरे. काही ठिकाणी तर अशी कीड लागते कडधान्याला वगैरे, तरी ते पाहिले जात नाहीत. एकदा डबे भरून ठेवले की ते तसेच्या तसे राहतात. तर ह्या सर्व अशा गोष्टी आहेत, त्या स्वच्छतेच्या निमित्ताने स्वच्छ करून आपल्याला घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणायची आहे. आपल्याला ना खूप वस्तू साठवून ठेवायची सवय असते. साधं पार्सल जरी मागवलं तर त्याचा बॉक्स पण आपण ठेवतोच. काहीतरी हे याच्यामध्ये भरून ठेवता येईल, चांगला बॉक्स आहे, कशाला टाकून द्यायचं लगेच. पण अशा वस्तू ठेवू नये, त्याच्यामध्येच निगेटिव्हिटी साठते. कारण त्या वस्तू 6-6 महिने वर्ष अशाच पडून असतात, त्याच्यावरती कितीतरी धूळ जमा होते आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी साठते. तर प्लॅस्टिकच्या टोपली म्हणा, जे तुटलेले असतात,
किंवा चपटे झालेले भांडे ह्या वस्तू लगेच मोडीत द्याव्यात, नाही तर सरळ कचऱ्यामध्ये द्याव्यात. यामध्ये खूप प्रमाणात निगेटिव्हिटी असते. आणि आता होळीच्या निमित्ताने आपल्याला स्वच्छता करायची आहे, तर आपण सर्व प्रकारची स्वच्छता करावी. घरामध्ये सर्व रूममध्ये एकदा नजर टाकून काही कामाचं आणि काही कामाचं नाही हे पाहून नको असलेली वस्तू बाहेर काढा किंवा कोणाला तरी देऊन टाका आणि घरातली अडचण कमी करा. घर जेव्हा टापटीप असेल, स्वच्छ असेल, तेव्हाच घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी नांदणार आहे. लक्ष्मी येणार म्हणजे काही घरात पैसा येणार असं नाही, पण एक प्रसन्नता होणार. कोणतंही काम करण्यास आपल्याला प्रसन्न वाटणार, उत्साह येणार आणि जेव्हा आपण कोणतं काम करू तेव्हाच आपल्याकडे पैसा येईल, लक्ष्मी प्राप्ती होईल. तर या काही छोट्या छोट्याच गोष्टी आहेत, पण त्या आपल्या जीवनावरती खूप प्रभाव पाडत असतात. तर हे उपाय करून तुम्ही तुमच्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता आणि तुम्हाला नक्कीच जाणवेल की खूप प्रसन्न वाटतं अशा काही गोष्टी केल्यानंतर. छोट्याच असतात, पण त्यातून एकदा करून बघा, खरंच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते का नाही ते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.